नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की बांधकाम क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान किती महत्वाचं ठरतंय. नमस्कार. हो, खरंय. आपल्याकडे एका विश्लेषणात्मक लेखातून बरीच माहिती आहे. म्हणजे ड्रोन आता फक्त खेळणं राहिलेलं नाहीये. अजिबात नाही. उलट मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये सर्वेक्षण आणि देखरेखीसाठी हे एक खूप गरजेचं, काय म्हणतात त्याला, प्रभावी साधन झालंय. अच्छा, तर बघूया हे नेमकं काय आहे आणि कसं चालतं सगळं. नक्की. पारंपरिक पद्धती घ्या, जिथे आठवडे लागायचे मोजणीला, पाहणीला. तिथे ड्रोन हे काम काही तासात करतात. पण खरी गंमत फक्त वेळेची नाहीये. मग मिळणारा डेटा, त्याचा दर्जा आणि त्याची अचूकता यात खूप फरक पडलाय. म्हणजे आपल्याला जागेची एक पूर्ण डिजिटल कॉपीच मिळते जणू, जे आधी शक्यच नव्हतं इतक्या सहज. ओके, म्हणजे फक्त वेळ आणि पैसा वाचवण्यापेक्षाही जास्त काहीतरी आहे. हे जास्त चांगली माहिती मिळवण्याबद्दल आहे. अगदी. आणि तो सुरक्षिततेचा मुद्दा पण महत्वाचा आहे. हो ना, जिथे धोका आहे तिथे माणसांना पाठवायची गरज नाही. बरोबर. तिथे ड्रोन सहज जातो. शिवाय कामाची प्रगती कशी चाललीय किंवा मटेरियल किती आहे यावर रिअल टाईम लक्ष ठेवता येतं. हे कसं काम करतं मग? म्हणजे ड्रोन उडवला की झालं? तसं नाही. आधी व्यवस्थित प्लॅनिंग लागतं. सॉफ्टवेअर वापरून ड्रोन कुठून कसा जाईल त्याचा मार्ग ठरवतात. फ्लाईट पाथ म्हणतात त्याला. अच्छा. मग ड्रोन उडतो. त्यावर कॅमेरा असतो किंवा लायडार सारखे सेन्सर्स. तो मग हजारो फोटो काढतो किंवा लेझर स्कॅन करतो. हजारो फोटो? हो. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक फोटो किंवा स्कॅन पॉइंटला जीपीएसने अचूक लोकेशन जोडलेलं असतं. जिओ रेफरन्सिंग म्हणतात त्याला. बरं, पण एवढ्या फोटोंचं इंजिनियर्स काय करतात? म्हणजे त्यातून माप वगैरे कसं घेतात? हां, इथेच खरी सॉफ्टवेअरची कमाल आहे. फोटोग्रॅमेट्री नावाचं एक तंत्रज्ञान आहे. फोटोग्रामेट्री? हो. ते सॉफ्टवेअर काय करतं, हे हजारो ओव्हरलॅप होणारे फोटो एकत्र जोडतं आणि त्यातून एक मोठा, सपाट आणि अचूक नकाशा तयार होतो. अच्छा. त्याला ऑर्थोमोझेक म्हणतात. हा साधा फोटो नसतो, त्यात नकाशासारखी अचूक माप घेता येतात. ओके. आणि याच फोटोंमधून जागेचं पूर्ण 3D मॉडेल पण तयार होतं. म्हणजे पॉइंट क्लाउड किंवा मॅश मॉडेल, जणू आपण कम्प्युटरवरच पूर्ण साईट फिरून बघतोय. कमाल आहे. आणि तुम्ही मगाशी लिडारचा उल्लेख केला होता. ते काय वेगळं आहे? लिडार म्हणजे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग. सोप्या भाषेत ड्रोन लेझर लाईट खाली फेकतो आणि ती परत यायला किती वेळ लागला हे मोजतो. अच्छा, लेझरने मोजमाप. हो. यातून लाखो पॉइंट्सचं एकदम अचूक अंतर मिळतं आणि त्याचा एक अत्यंत तंतोतंत 3D नकाशा बनतो. अगदी बारीक उंच सखलपणा पण दिसतो. म्हणजे झाडं वगैरे असली तरी चालतं? हो. तिथे फोटोग्रॅमेट्रीपेक्षा लिडार जास्त चांगलं काम करतं अनेकदा, कारण लेझर किरणांना पानांमधून खाली जमिनीपर्यंत पोहोचायला वाव मिळतो. बरं, मग या दोन्हीतून जो डेटा मिळतो त्यातून काय काय करतात? त्यातून मग किती माती काढली किंवा भरली याचं मोजमाप, म्हणजे व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन, जागेचे एलिव्हेशन मॉडेल, कॉन्टूर नकाशे, असं बरंच काही करता येतं. हे सगळं करण्यासाठी कोणते खास ड्रोन लागतात का? कामावर अवलंबून आहे. लहान जागा असेल किंवा जिथे ड्रोनला एका जागी स्थिर थांबायचंय, तिथे पंखे असलेले, म्हणजे रोटरी विंग ड्रोन वापरतात, क्वाडकॉप्टरसारखे. आणि खूप मोठं क्षेत्र असेल तर विमानासारखे दिसणारे, म्हणजे फिक्स्ड विंग ड्रोन जास्त उपयोगी पडतात, कारण ते जास्त वेळ उडू शकतात. आणि सेन्सर्स फक्त कॅमेरा असतो की अजून काही? नाही, बरेच सेन्सर्स असतात. नॉर्मल RGB कॅमेरा तर असतोच फोटोग्रामेट्रीसाठी, पण त्याशिवाय थर्मल कॅमेरा असतो उष्णता तपासण्यासाठी. उदाहरणार्थ? समजा बिल्डिंगमधून उष्णता कुठे लीक होते का ते बघायला. मग मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा असतो, जो वनस्पती किंवा विशिष्ट प्रकारचं मटेरियल ओळखायला मदत करतो. आणि अर्थातच लायडार. आणि अचूकतेसाठी काय? त्यासाठी RTK किंवा PPK GNSS रिसिव्हर्स वापरतात. त्याने सेंटीमीटर लेव्हलची अचूकता मिळते. फायदे तर स्पष्ट दिसतायत. म्हणजे वेग, खर्च कमी, सुरक्षितता वाढते आणि मुख्य म्हणजे खूप चांगला डिटेल डेटा मिळतो. अगदी. शांघाय टॉवरसारख्या मोठ्या प्रकल्पांपासून ते रस्ते, पूल, खाणी सगळीकडे वापरलं जातंय. पण मग ह्यात काही आव्हानं नसतील असं नाही ना? नाही का? हो, नक्कीच आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे नियम आणि परवानग्या. ड्रोन कुठेही उडवता येत नाही. बरेच कायदेशीर निर्बंध आहेत. हो, ते ऐकलंय. दुसरं म्हणजे हवामान. खूप वारा, पाऊस किंवा धुकं असेल तर ड्रोन उडवता येत नाही. कामावर परिणाम होतो. आणि टेक्नॉलॉजीच्या बाजूने काही लिमिटेशन्स? बॅटरी वगैरे. बरोबर. बॅटरी लाईफ अजूनही एक मर्यादा आहे. उड्डाणाचा वेळ मर्यादित असतो. मग व्यावसायिक ड्रोन आणि सेन्सर्स महाग असतात, म्हणजे सुरुवातीचा खर्च जास्त असतो. आणि डेटा,
ड्रोन इतका डेटा गोळा करतो की तो प्रोसेस करायला खूप पॉवरफुल कम्प्युटर आणि स्किल्स लागतात. आणि प्रायव्हसीचा मुद्दा पण असेलच. हो, तो पण आहे. डेटाची सुरक्षा आणि लोकांची गोपनीयता हे पण महत्वाचे मुद्दे आहेत. या मर्यादा असल्या तरी एकंदरीत बांधकाम उद्योगात ड्रोनचं महत्त्व वाढताना दिसते. निश्चितच हे डिजिटल बदलाचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे इंडस्ट्री आता डेटा वापरून निर्णय घ्यायला शिकते. बरोबर. आणि भविष्यात तर हे अजून वाढणार. AI आणि मशीन लर्निंगमुळे डेटाचं विश्लेषण आपोआप आणि जास्त लवकर होईल. म्हणजे अजून स्मार्ट होईल सगळं. हो, जास्त ऑटोमॅटिक ड्रोन, अजून चांगले सेन्सर्स, 5G कनेक्टिव्हिटीमुळे रिअल टाईम डेटा शेअरिंग सोपं होईल. आणि डिजिटल ट्विन म्हणजे प्रकल्पाची हुबेहूब डिजिटल प्रतिकृती बनवण्यात ड्रोन खूप मोठी भूमिका बजावतील. थोडक्यात सांगायचं तर ड्रोनमुळे बांधकाम सर्वेक्षण आणि देखरेखमध्ये खरंच मोठी क्रांती आली आहे. काम वेगवान, सुरक्षित आणि जास्त अचूक झालंय. अगदी आव्हानं आहेत, पण तंत्रज्ञान जसजसं पुढे जाईल तशी याची उपयुक्तता वाढतच जाणार आहे. बरोबर. आणि यामुळे एक विचार मनात येतो की ड्रोनमधनं जो एवढा प्रचंड डेटा मिळतोय त्याचं विश्लेषण करायला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI किती प्रभावी ठरू शकतं. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भविष्यात AI आधारित विश्लेषणामुळे बांधकाम प्रकल्पांची निर्णय प्रक्रिया आणि त्यांची एकूण कार्यक्षमता नेमकी कशी बदलेल यावर विचार करायला हरकत नाही.